ते सध्या पारितोषिक मात्र या ठिकाणी आपण हार्दिकचं दिलं या ठिकाणी। आजच्या रात्रीतील अंतिम लढत मैदानाच्या मध्ये अगदी दोन संघांमध्ये काही वेळामध्ये सुरू होईल। आणि जर खर्डी संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे ते मात्र दिलं जाणार आहे। श्रेयस 11 यांच्याकडून 3333 रुपयाचं जे प्राइस आहे ते मात्र खर्डी टीम जर क्वालिफाय झाली आजच्या रात्रीमध्ये तर त्यांना ते दिलं जाईल। चला मैदानाच्या दिशेने जाऊयात, मॅचला सुरुवात होईल। सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल, हार्दिक आणि सिद्धू ही सध्या जोडी मैदानावरती येत आहेत। महत्वाची जोडी ते आपल्याला पाहायला मिळेल। सुरुवात, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा सिग्नल पहिल्या बॉल वरती षटकार, दॅट्स ह्यूज। पुढचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न झाला, अगदी चांगला बॉल टाकलाय, खोलव्या टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी, सरळ बॉलला मात्र फील्ड केलं कौस्तुभ। आजच्या रात्रीमध्ये याही खेळाडूंना अगदी दर्जेदार परफॉर्मन्स दिलाय, खूप चांगली त्यांनी खेळ दाखवलाय।
त्याच्यामुळे त्याच्यावरती देखील लक्ष असेल. दुसऱ्या बाजूनं हार्दिक आजच्या रात्रीमध्ये त्यांना देखील खूप चांगला खेळ केलाय. पहिल्या बॉलवरती त्यांना षटकार मारला होता, तो सध्या स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला, नाही खेळाडू, चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4, चौकार. पहिला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. आतापर्यंत अजूनही 3 बॉल मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. ते कशा पद्धतीने हाताळले जात आहेत ते पाहूयात. कौस्तुभ पुन्हा एकदा तयार. दोन्ही खेळाडूंच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅचची जर्सी एकमेकांच्या समोर. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकला, अगदी ड्रॅग करून खेळल्या बॉलला. ऑफ साइडला फिल्डर आहेत, फिल्डिंग करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या डबल फलकावरती जाऊन पोहोचतात 11. आज कमी वेळात 40 रन झाल्यात, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या मैदानावरती जास्तीत जास्त ज्यानं सुरुवातीला रन बनवले आहेत, दुसऱ्या डावामध्ये भरपूर वेळा त्या डिपेंड मैदानाच्या मध्ये करण्यात आल्यात, त्या चेस झाल्या नाहीत. काल थोडं चित्र वेगळं होतं, पहिल्या 2 दिवसाचं चित्र वेगळं होतं. या मैदानावरती चेस जास्त झाल्या होत्या आणि आज मैदानावरती थोडंसं वेगळं झालंय. हलकेश हाताने चेंडूला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय जोपर्यंत फिल्डर पोहोचतील बॉलवरती. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इझिली त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 2 धाव्यांवरती समाधान त्या ठिकाणी मात्र व्यक्त करावं लागेल. 2 धाव्यांना धावसंख्या धावफलकावरती 13. बॉल फेकून झाला मैदानाच्या मध्ये 5. शेवटचा बॉल बाकी असेल ओव्हर मधील. खार्डी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर भाग्य फायटर विलंगी यांच्यामध्ये सुरू असलेली आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र त्या ठिकाणी अपील होत आहेत. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल असं चित्र सध्या दिसत आहेत. बॅटला लागलंय, पंच मात्र त्या गोष्टी दाखवतायत. पहिला षटकाचा खेळ अखेरीस धावा धावफलकावरती 14 रन. एक ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 14 रन. सेकंड ओव्हरला मैदानाच्या मध्ये सुरुवात होईल. पहिला डाव सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. पहिली इनिंग सध्या आपण मैदानाच्या मध्ये पाहतायत. चला गाई करा, वेळ जास्त जाऊ देऊ नका, कारण 10 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत. 10 मिनिटांमधले पुढची 2 षटकं ही तुम्हाला मैदानाच्या मध्ये फेकायची आहेत. गोलंदाजीवरती अमन. सेकंड ओव्हर मध्ये अमन आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पाहायला मिळतात पहिला बॉल टॅप केलाय, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव्याचा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट. त्या जोशानं त्याच ताकदीनं मैदानाच्या मध्ये कंप्लीट केल्या जातात. 2 धावा धावफलकावरती. धावा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतात 16. 1.1 ओव्हर्स. 1.1 चेंडूचा आतापर्यंत केस संपला. धावसंख्या 16. अमन तयार. समोर सिद्धू. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. ज्या ज्यावेळी डॉट येतो त्या त्यावेळी खार्डीचे समर्थक अजून देखील मैदानावरती उपस्थित आहेत. ते देखील टाळ्यांचा गजर करतायत. ज्या ज्यावेळी चांगले फटके घेत आहेत त्यावेळी विलंगीचे समर्थक ते देखील खुश होत आहेत, कारण कोण पुढे येणार, कोण या स्पर्धेमध्ये अगदी शनिवारच्या तर रात्री येणार हे देखील मात्र आपल्याला माहित पडणार आहेत काही वेळामध्ये. धावसंख्या सध्या 16 वरती आहेत. 2 बॉल फेकून झाल्यात. अमन रेडी. स्ट्राईकला सिद्धू. बॅकवर्डला गेले, कट केलं.
परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी पाठीमागे बॉल त्याला अडवलाय. फिल्डिंग करत असताना एक सिंगल कंप्लीट. एका धाब्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. हा शेवटच्या मोमेंटला अगदी बॉल स्टॉप करण्यात आला. चांगली फिल्डिंग पाठीमागे अगदी पाहायला मिळाली. 1:35 मिनिटे अगदी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोडीशी थंडी देखील आता मात्र जाणवू लागलेत. अमन तयार. अमनचा बॉल. हार्दिक आज मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक लांबवरचे षटकार तो ठोकतोय आणि त्याच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार. स्कोर कार्ड वरती धावसंख्या सध्या जर पाहिलं तर 23-23. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही बाकी आहे. कडक स्ट्रोक पुन्हा मात्र ऑफ साइडला बॉल चालला वेगाने. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय. बॉलला थांबवेल का तर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी. 2.164 27 विदाउट लॉस. शेवटचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू झालाय. सेकंड रन कंप्लीट होईल असं चित्र दिसत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 29-29. सध्या तिथे नाचतायत. एन्जॉय करतायत आणि आमच्या स्क्रीनवरती ते होते. हो एन्जॉय तेही आता असतायत. हो काय स्टेप आहे. वा वा. टी शर्ट वर नाव देखील त्यांचे एन्जॉयच आहेत. आता कुठे कॅमेरामॅन त्यांना पकडले तेही पाहण्यासारखं असेल. पहिला बॉल फटका खेळलाय. छान पद्धतीने चेंडू मात्र चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र मार्ग स्वतःला पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा झाल्या 33. पहिला बॉल वरती चौकार आलाय साहिलच्या. साही तयार. स्ट्राईक एंड वरती सिद्धू. आतापर्यंत 10 धावा त्यानं बनवल्यात. हार्दिकनं 23 बनवल्यात. पुढचा बॉल फटका खेळला. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हॉट अ कॅच. समोर मात्र टिपलेला एक सुंदरसा झेल पाहायला मिळाला. विकेट आलाय. कौस्तुभनं मात्र टिपलेला झेल. फलंदाज सिद्धूचा संपलाय मैदानाच्या आतमध्ये खेळ.
मध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. या षटकातील अजूनही आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. साहिल मैदानाच्या मध्ये तयार. साहिल रेडी. पुढचा बॉल खूप चांगला टाकला. ड्राईव्ह देखील खूप चांगल्या पद्धतीने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तोपर्यंत तिथून मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती सध्याच्या घडीला त्या मात्र 34. स्कोर कार्ड वरती धावा 34. एक गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल बागपुटला गेले. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. जोपर्यंत बॉलला फील्ड केलेत डबल तिथे इझिली कंप्लीट होईल. डबलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 36. 36-1 ही आतापर्यंत कंडिशन. बॅटिंग करणारी टीम भाग्य फायटर विलंगी या संघाच्या आपण पाहू शकतायत. खारडी 11च्या अगेन्स्ट संपूर्ण आपल्या आयोजकांची टीम. भरपूर सारी मेहनत. जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या आपल्या एकूण एक खेळाडूंची स्पेशली विकेट किपरच्या अगदी हातातून मिस्टेक. बॉल सुटला होता. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेने धावसंख्या 37. 37. आता काल बरेच जण होते खास या ठिकाणी झोपले होते. काही जण चेअरवरती झोपले होते. काही जण टेबलवरती झोपले होते. जिथे जागा मिळाली होती तिथे मंचावरती काही जण झोपले होते. त्याच्यामुळे स्पेशली सर्वांचं कौतुक आहे. कारण आयोजित करणं स्पर्धा एखाद्या वेळेस आपण म्हणतो की सोपं असतं. पण त्याच्यासाठी पाठीमागे अगदी तुम्ही पाहिलं तर इथे भरपूर सारे परिश्रम घ्यावे लागतात. मेहनत करावी लागतात. तरच ती स्पर्धा यशस्वी होते. 2 पायांच्या मधून मिस्टेक पुन्हा एकदा घडलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस्टेक केलाय फिल्डिंग मध्ये आणि आलाय चौकार. आपल्या धावा झाला 41. एक गडी बाद. तीन ओव्हर 41 रन. शेवटचे 6 बॉल. सचिनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला हार्दिकनं मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आणखीन एक सिक्सर. 6 रन. सहा धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढले. ती जाऊन पोहोचते 47. एक गडी बाद. पुन्हा एकदा फटका खेळलाय आणि तो देखील बॉल मात्र आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र मार्गस्थ होत असताना पंचांचा नो बॉलचा सिग्नल. त्याच्यावरती धावा देखील आपण पाहिलं तर ऍड होताना पाहायला मिळत आहेत. चौकार आहेत. एकूण 5 धावा येत आहेत. 5 धावेने धावसंख्या ऍड झाल्यात. 52. पंचांचं बोट हवेमध्ये फिरलेत. यानी की पुढचा बॉल फ्री हिट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
पुढचा बॉल. ओ यावेळेचा बॉल मिसिंग लेंथ, लेगस्टम्पच्या बाहेर सोडून जाणारा बॉल. पंचाने सांगितलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन तिथे आलं. एक्स्ट्रा धावेनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 53च्या घरामध्ये. 53 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.1 ओव्हर्स. सचिन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून बॉलचा विचार केला तर बॉल शिल्लक आहेत 5. फ्री हिट कायम तो तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. हार्दिकने फटका छान खेळलाय. एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न फेकी झाला अगदी विकेट किपरच्या एंडला. तिथे आता एक मिळालाय. त्याचा फायदा अतिरिक्त थ्रो झालाय. डबल मेल आणि जी डबल हवी होती हार्दिकला ती डबल आलाय. आता तिसऱ्यासाठी प्रयत्न तो करतोय. 3rd रन. अगदी तो मैदानाच्या मध्ये स्वतःसाठी न खेळता टीम साठी खेळतो. धावा घेतोय आणि धावा घेत असताना संघाची धावसंख्या 56 वरती जाऊन पोहोचल्यात. हार्दिक खेळतोय 12 बॉल मध्ये 39 वरती. दर्शन खेळतो 2 बॉल मध्ये 5 वरती आणि टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 56. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.2 ओव्हर्स. उर्वरित बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. गोलंदाज रेडी आहे सचिन. शक्यतील पुढचा बॉल घेऊन समोर दर्शन. फटका खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक ताईना त्याने टिपलाय झेल. संपलाय दर्शनचा खेळ. दर्शन आउट. गॉन. ती कंडिशन आपण पाहत आहात. उर्वरित बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 56 ओव्हर द विकेट. ऑन साइड लगदे आपण पहिला तर फटका खेळायचा प्रयत्न केला. सिंगल तिथे आता मात्र आरामात घेतील. आता स्ट्राईक तर हार्दिक आपल्याकडे राखून ठेवतील. अगदी अर्धशतकासाठी 11 धावा दूर आहेत आणि 39 धावा त्यांनी बनवल्या. शेवटचे 2 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 57 धावा 2 गडी बाद. हे 2 बॉल पाहूया कशा पद्धतीने हार्दिक फेस करेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक खूप चांगली धावसंख्या त्याची. आणखीन एक स्ट्रोक. तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक पोहोचलाय 45 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. या एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचा बॉल बाकी आहे. हार्दिक 45 वरती सध्या खेळतोय. फटका खेळला. हवेमध्ये बॉल उंच गेलाय. दूर गेलाय का नाही गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. 45 धावा करून हार्दिक बाद झालाय. पण हार्दिकनं आपलं काम अगदी मैदानाच्या मध्ये चोख प्रमाणे पार पडल्यात. 63 झाल्यात अगदी या पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये टार्गेट मैदानाच्या मध्ये ते ठेवण्यात आलेला आहे. 64 धाब्यांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. 64 धावा मैदानाच्या आतमध्ये या कंडिशनला होतील नाही होणार याची देखील चर्चा मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे आणि ती चर्चा आपण पुन्हा सेकंड इनिंग मध्ये करूयात. एक थोडा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर येऊयात दुसऱ्या इनिंग कडे.
समोर येणार आहेत. आजच्या रात्रीतील अंतिम इनिंग सध्या घड्याळामध्ये टायमिंग जरी पाहिलं तर 1:53 अर्थातच 2 वाजण्याच्या पण जवळपास आलेलो आहोत. चौसष्ट धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा आहे. भाग्य फायटर विलंगी आज काय खेळ त्याने साकारले खूप चांगल्या पद्धतीनं. आजच्या दिवसातील टॉप स्कोरर काही वेळामध्ये आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती तेही दाखवू. आजचा जो खेळ झाला त्याच्यामध्ये किती धावा झाल्यात त्या देखील स्क्रीनवरती आपण काही वेळामध्ये प्रेक्षकांना त्याही दाखवणार आहोत. दिवस 3 मध्ये हा श्वान या मैदानाचा अगदी राखणदार सध्या तो तुम्हाला पाहायला मिळतोय. बरोबर या ओव्हर नंतर आपण त्या गोष्टी तुमच्यापर्यंत दाखवूयात कारण मॅच सुरू होत आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज रेडी. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी थंडी देखील आता थोडी जास्त वाढू लागल्यात कारण सकाळी ड्यूचं प्रमाण देखील आपण मोठ्या संख्येने पाहतात. ड्यू देखील मात्र तितकासा पाहायला मिळत असतो. पहिला चेंडू डॉट आलाय. दर्शन या षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्राइकला दीपेश. पहिला बॉल डॉट आलाय. सेकंड बॉल आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला खाली झोन मध्ये जाईल का क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र फिल्डिंग. वा 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 काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाल्यात. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी मात्र पेश केला जातो. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. पॉवरफुल स्ट्रोक होता दीपेशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावत गेले. बॉल आधी कॅच घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बाउंड्रीच्या जवळपास बॉलला मैदानाच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डिंग कडक फिल्डिंग. 2 धावा येतात. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 2. पाठलाग 64 धाब्यांचा करायचा. सध्या रन 2 झाल्यात. इट्स अ सेफ. बाउंड्री सेफ आहेत कारण यापूर्वी आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहिलं होतं त्यावेळी बरोबर सीमारेषेच्या जवळपास परफेक्टली फिल्डिंग करण्यात आली. बॉडी बॅलन्स सर्व काही अगदी प्रॉपर त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकांना सांभाळलं. खूप चांगली फिल्डिंग. लोअर फुल टच बॉल समोर खेळलाय. आता क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल चाललाय 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पुढे वाढल्यात. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. 3 बॉलचा केस संपल्यात. अगदी या बॉल वरती कडक स्ट्रोक आला होता. पुढचा बॉल वेगवान बॉल आपल्या अगदी गोलंदाजीमध्ये असलेला तो पेस सातत्याने हा गोलंदाज दाखवून देतोय. पहा हा वेग प्रचंड वेग आहे आणि वेगानं अगदी बॅटरला बीट करण्याचा प्रयत्न त्यांना मात्र मैदानावरती केलात. आतापर्यंत बॉल फेकून झाले 4. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 6 ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस. टार्गेट 64 करायचे. 64 बनवायचे असतील 6-4च मारायचे आहेत. 6-4 माराल तर 64 होतील. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळायचा प्रयत्न केला. चेंडू चालला तिथून फिल्डिंग केलेत. एक धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड फेकी कुठे झाली होती. बाकीचे खेळाडू तेच सांगतात अतिरिक्त थ्रो नाही करायचा. या मॅच मध्ये जर 19-20 काही झालं ना थोडस इकडून तिकडे जर काही झालं मैदानाच्या आतमध्ये तर मॅच बदलण्यासाठी जास्त वेळ जाणार नाही कारण हा खेळ आहे. एकदा की खेळ फक्त एक तुमची चुकी हवी असते. एक चुकी मैदानाच्या मध्ये जर घडली ना
तर मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट होतो आणि तो मोमेंटम बदलला तर क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी सातत्याने बदलत असताना आपण प्रत्येकानं पाहिलेल्या आहेत. धावा फलकावरती 7. शेवटचा बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. दर्शन रेडी. दर्शनचा शेवटचा बॉल. स्ट्राईकला सचिन. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय हवेमध्ये. बॉल आलाय क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावा फलकावरती 7. पाटला करायचा होता 64 रनचा. थँक्यू. एक ओव्हरचा खेळ संपला. 7 धावा सध्या टिपलेली दृश्य सिक्स्टी स्पोर्ट्सला आपण पाहू शकताय. चंद्र अगदी तुम्हाला पाहायला मिळतो तो टिपण्यात आला. कॅमेरामॅन अगदी तो जवळून क्लोजअप केला. छान अशी दृश्य आहेत. प्रेक्षकांना अगदी या रात्रीमध्ये ते देखील दृश्य पाहायला मिळतात आपल्या स्क्रीनवरती. 1 ओव्हर 7 रन 1 विकेट. 18 बॉलचा खेळ बाकी. 57 धाब्यांची गरज. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आले होते. दर्शन कॅच घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एका हातामध्ये जर हा कॅच झाला असता तर या स्पर्धेतील एक सुंदर असा कॅच आपल्याला पाहायला मिळू शकला असता, पण तसं काही घडलं नाही. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 8. एक गडी बाद. पुढचा बॉल. स्ट्रोक खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कुठलीही चुकी न करत असताना त्यानं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. चांगला कॅच त्याने मात्र घेतलाय. फलंदाजाला अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलं. 8 वरती 2 धक्के. सुरुवातीलाच विलंगीच्या संघानं, भाग्य फायटर विलंगीच्या संघानं जे बॅटिंग केली ना, कडक बॅटिंग केली होती. आज मैदानाच्या आतमध्ये चौफेर आतिषबाजी अगदी आपल्याला पाहायला मिळाली. सध्या आमचा हा शॉन या मैदानाचा राखणदार, त्यालाही सध्या कॅमेरामॅन कॅप्चर केलं. तोही बरोबर या विकेटवरतीच आहे, मैदानाच्या बाहेरच आहेत, बरोबर त्या सर्कलच्या आतमध्ये. फुलटस बॉल होता तिथे मात्र आपण पाहिलं तर चुकी केली. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तिथे येत असताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉलची ते एक्स्ट्रा. लोपर फुलटस घेऊन तुम्ही खेळू शकले असते ऑन साईडला, पण तितकं काही त्या गोष्टी दिसल्या नाहीत मैदानाच्या मध्ये. सध्या 9ला 2 धक्के. सुजित गोलंदाजी मार्कवरती रेडी. स्ट्राईकला राहुल. हवेमध्ये खेळलाय. फटका फटका फसलाय. स्वतः गोलंदाज आलाय आणि हा ड्युएट कॅच अगदी दोघांना मिळून पार्टनरशिप कॅच मैदानाच्या मध्ये घेतलाय आणि विकेट येत असताना पाहायला मिळतात. फलंदाज बाद. तुषार आहेत अगदी कॅमेरामॅन टाळ्यांचा गजर तेही करतात त्या सॉंग साठी. तुषार हुशार. 9ला 3. चला बॅटर घाई करा, इतका वेळ घेऊ नका विनंती आहेत. कारण सर्वजण आता फक्त एकाच दिशेने पाहतात, बॅट्समॅनच्या दिशेने. बॉलरही पाहतो, अंपायर्सही पाहतायत, नॉन स्ट्राईक हँडचा बॅट्समॅनही पाहतो, बाकीचे खेळाडूही पाहतायत, कॅमेरामॅनही पाहतो बॅट्समॅन कधी येईल.
पण बॅटर सांगतो बाबा थांबा, पॅड बीड लावू देत, हातात ग्लोव्ह हेल्मेट त्यालाही घालून येऊ दे. तो आलाय सध्या मैदानाच्या आतमध्ये. नऊ ला 3. पुढचा बॉल तुमच्या बाहेर वेगवान बॉल, जलद गतीनं बॉल मैदानाच्या मध्ये डिलिव्हरी केल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या धावफलकावरती 9. 64 करायचे होते, आधीच म्हटलं की 64 करायचे. 6-4 तुम्हाला तेच मारायचे आहेत. षटकार चौकारच मारायचे होते तरच तुम्ही मॅच जिंकू शकतात, अन्यथा ही मॅच तुमच्यापासून दूर आणि दूरच जात जाईल. लेग स्टंपच्या बाहेर, खूपच बाहेर. पंचाने सांगितलं वाईट. पंचाने अगदी 2 ताब्यामध्ये फैलवत असताना समांतर केलं. सांगितलं बाबा इतका बाहेर आहेत. वाईट बॉल पहा पुन्हा एकदा, भरपूर बाहेर होता. धावसंख्या 10. आतापर्यंत 2 वाईट टाकल्या सुजितनं. एकूण त्यानं 6 बॉल तर कंप्लीट केल्यात, त्यामध्ये 2 वाईट. बॅकफुटला गेले, फटका खेळलाय छान. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगानं धावतोय. जोपर्यंत बॉल फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 1चे रूपांतर 2 मध्ये. धावसंख्या धावफलकावरती डबल न वाढेल आणि डबल न ते जाऊन पोहोचेल 12च्या घरामध्ये. 12 ऑन दी स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. लक्ष मैदानाच्या मध्ये आता ते अगदी कठीण होऊ लागलेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत ते 13 बॉल मध्ये रन करायचे 52. 52. स्वतःच्या अगदी हातामध्ये कॉटन बॉलची संधी होती. त्या ठिकाणी गोलंदाजाला वेगवान स्ट्रोक तर होता, तो त्यानं अगदी पकडण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. रन करायचे 52. बारा बॉल 52 धाव्यांची गरज आहे. 52. प्रसाद येत आहेत मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती. 12-52. पहिलाच बॉल, वेगवान बॉल, जलद गतीचा बॉल अगदी मैदानाच्या मध्ये टाकला जातोय आणि पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपानं पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. 10 बॉल 52 या मॅचचं समीकरण. ही मॅच आता आपण पाहिलं तर अगदी त्या वन साइडच्या दिशेने सध्या चाललं असं चित्र दिसत आहेत, कारण भाग्य फायटर कडे ती गोलंदाजी देखील आहे. फुलटॉस बॉलला खेळलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, धाना टिपलाय, झेल संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. नऊ 52. पुढचा बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉल पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता. आता विकेट किपर मिस्टेक केलाय, तिथे हा कॅच सुटलाय, परंतु तितका काही फरक पडणार नाही. तिथून एक धाव येईल. 8 बॉल मध्ये रन करायचे 51. 51.
8:51. पुढचा बॉल विगवान बॉल हवेमध्ये फटका फसलाय तिथे विकेट आलं फलंदाज होईल बाद विकेटचं पतन. सात 51 मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकतात. शेवटचा बॉल कट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय पुन्हा त्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. फिल्डिंग केलं तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी यशस्वी कंप्लीट. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 6 रन करायचे 49. सहा 49. हाच तो खेळाडू सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे जो कॅमेरामॅनच्या समोर आहे. सहा 49. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फलंदाज बाद. येणारे 5 बॉल मैदानाच्या मध्ये 49 धावेची गरज. पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट येत असताना पाहायला मिळतात फलंदाज बाद. ओ चांगला बॉल आहे का मैदानाच्या मध्ये नाही तिथे बॅट्समॅन अजून मैदानाच्या बाहेर गेला नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो बॉल डिलिव्हर मैदानाच्या मध्ये करावा लागेल असं चित्र दिसतंय सध्या. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो निर्धाव आलात. आता येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 3 बॉल मध्ये रन करायचे 49. 49 धावांचं लक्ष. मॅचच्या दिशेने अगदी वाटचाल भाग्य फायटर विलंगी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अगदी विलक्षण खेळ विलंगीच्या संघानं करून दाखवलाय. आणखीन एक फटका अगदी हवेमध्ये तिथे देखील विकेटचं पतन होईल. 8वा धक्का लागलात. 10व्या क्रमांकाच्या बॅट्समॅनला जास्त संधी येत नाही बॅटिंगला पण ती या मैदानावरती आल्यात. चला या 10व्या क्रमांकाचे बॅट्समॅन मैदानाच्या मध्ये येतील. आता 2 बॉल 49.
हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी आणखीन एक झेल टिपलाय विकेटचं पतन होईल. आता शेवटची जोडी मैदानाच्या मध्ये येईल. एक बॉल एक सध्या या गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर विकेट. तो एकदा हॅट्रिक वरती पोहोचला होता, आता पुन्हा तो हॅट्रिक वरती आलाय. एकाच ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 4 विकेट घेतल्यात. शेवटचा खेळाडू आहे, फायपर होईल का? अपील तर तो करतोय परंतु तिथे फायपर कंप्लीट होणार नाहीत, हॅट्रिक ही होणार नाहीत आणि हा सामना मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम भाग्य फायटर विलंगी या संघानं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. या मॅचचा आजच्या दिवसाचा जे शेड्यूल जो खेळ होता तो देखील आपण स्क्रीनवरती एकदा तोही दाखवणार आहोत, कारण डे 3 मध्ये कशा पद्धतीने खेळ रंगला होता त्या देखील आपण गोष्टी दाखवतोय. विलंगी संघाचं आपण अभिनंदन करूयात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट वन अँड ओनली मिस्टर हार्दिक ठरतात पुन्हा या सामन्याचे हिरो. हार्दिक आपण यावं. आजच्या दिवसामध्ये मोस्ट रन स्कोरर म्हणून आपण पाहिलं तर